मित्रांनो, एम.एच नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामचा फॉर्म आता काही दिवसातच रिलीज होईल आणि अजून देखील तुम्ही तयारीला लागला नसाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये नर्सिंग ऍप्टिट्यूडचे आपण मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन बघणार आहोत. यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स देखील असतील. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण नर्सिंग ऍप्टिट्यूड या सब्जेक्टचे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन पाहणार आहोत. त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन विथ सम टिप्स अँड ट्रिक्स पाहणार आहोत. आता मित्रांनो, नर्सिंग ऍप्टिट्यूड हा सब्जेक्ट 20 मार्क्सचा असतो आणि एम.एच नर्सिंग सीईटीचा पेपर हा टोटल 100 मार्कांचा असतो आणि एक्झाम मध्ये 95+% घ्यायचे असतील. टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपली बॅच नक्कीच जॉईन करा, जी 19 तारखेपासून सुरू होतीये. आता मित्रांनो, यामध्ये फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असतील, 2000+ एमचे क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील असतील. या सोबतच मेंटरशिप असणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट या एक्झामला देखील तयारी करत असाल तर त्याची देखील नवीन लाईव्ह बॅच सुरू होती 19 तारखेपासून. आता पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, नीट, जेडबलई या प्रत्येक एक्झामचा सिलेबस, एक्झाम पॅटर्न, एक्झाम लेवल हे कम्प्लिटली डिफरंट आहे. त्यामुळे आपल्या सीईटी सेलने प्रत्येक एक्झाम ही वेगवेगळी ठेवलेली आहे. सो आपल्याला तयारी देखील वेगळी करावी लागणार आहे. त्यामुळे आपल्याकडे प्रत्येक एक्झामसाठी सेपरेट कोर्स आहे. आता जर तुम्हाला हे कोर्सेस ऍट द टाइम बाय करायचे असतील तर त्याची कॉम्बो प्राइस असेल ती म्हणजे फक्त 10,000 रुपये. आणि जर सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर तशी देखील आपल्याकडे फॅसिलिटी आहे. तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. आता मित्रांनो, तुम्ही ज्या टाइमला कोर्स एनरोल कराल त्या दिवसापासून तुमचं कॉलेजमध्ये ऍडमिशन होईपर्यंत आमचा सपोर्ट तुमच्या सोबत असणार आहे. आणि जे सीईटीचे 2 अटेम्प्ट आहेत तर ते दोनही अटेम्प्टची तयारी आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत. आता कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा, ओपन करा. त्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या डाऊनवर साईडला स्टोअर असा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यावरती कोर्सेसचं पेज असेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. चला तर आता क्वेश्चन्स कडे बघूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, द प्रायमरी गोल ऑफ नर्सिंग केअर इज टू. नर्सिंग केअरचं प्रायमरी गोल विचारलंय, मेन हेतू विचारलाय त्याचा. तर ऑप्शन्स आहेत, असिस्ट डॉक्टर्स इन प्रोसिजर्स, प्रमोट, मेंटेन अँड रिस्टोर हेल्थ. थर्ड आहे ऍडमिनिस्टर मेडिकेशन्स अँड फोर्थ आहे रेकॉर्ड पेशंट डेटा. आता नर्सिंग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं तर फक्त मेडिसिन्स देणे असं नसतं. तर त्यांचं मेन गोल असतं की पीपलची, पेशंटची हेल्थ व्यवस्थित ठेवणं, त्यासोबतच त्यांना रिकव्हर होण्यासाठी मदत करणं आणि त्यांची ओव्हरऑल हेल्थ आहे ती इम्प्रूव्ह करायचं काम कोणाचं असतं तर नर्सचं असतं. त्यामुळे त्याच्या अंतर्गत, नर्सिंग केअरच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी येतात, प्रमोट, मेंटेन अँड रिस्टोर हेल्थ. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच क्वालिटी इज मोस्ट एसेन्शियल फॉर अ नर्स व्हाईल हँडलिंग अ क्रिटिकल पेशंट. ऑप्शन्स आहेत स्पीड, सिंपथी, एम्पॅथी आणि ऑथॉरिटी. जेव्हा एखाद्या क्रिटिकल पेशंटला जर नर्स हँडल करत असेल तर मोस्ट इसेन्शियल क्वालिटी विचारली. आता इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज एम्पॅथी. एम्पॅथी म्हणजे काय तर अंडरस्टँडिंग, पेशंटचं पेन म्हणजे पेशंटला किती त्रास होतोय, त्यांचे इमोशन्स हे व्यवस्थित अंडरस्टँड करणं म्हणजेच काय असतं तर एम्पॅथी. त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल सी. कारण एखादा क्रिटिकल पेशंट असेल तर त्याला फक्त केअरचीच गरज नसती तर त्यासोबतच इमोशनल अंडरस्टँडिंग, त्याच्यासोबतच केअर या दोन्हींची गरज असते. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, अ नर्स notices that a patient is anxious before surgery. What is the best nursing action? हा एक सिच्युएशनल क्वेश्चन आहे. म्हणजे इथं म्हटलंय की नर्सने नोटीस केलं की पेशंटचा जीव वर खाली होत आहे सर्जरीच्या आधी, त्याला घाबरतोय, तर त्या टाइमला नर्सने काय करायला हवं. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज प्रोव्हाइड इमोशनल सपोर्ट अँड रिअश्युरन्स. आता सर्जरीच्या आधी नॉर्मल पर्सनला देखील अँझायटी होते, जीव घाबरल्यासारखं होतं. मग नर्सनी काय केलं पाहिजे, त्यांना
शांतपणे बोललं पाहिजे, त्यांना रिअश्युरन्स दिलं पाहिजे की तुम्ही काळजी करू नका, व्यवस्थित सक्सेसफुल सर्जरी होईल, तुम्ही बरे व्हाल, आणि त्यांना इमोशनल सपोर्ट देखील दिला पाहिजे. त्यामुळे इथं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ नर्स? इथे नर्सची प्रोफेशनल रिस्पॉन्सिबिलिटी विचारलेली आहे. ऑप्शन्स आहेत डायग्नोसिंग डिसीज, प्रिस्क्रायबिंग मेडिसिन, सी आहे मेंटेनिंग पेशंट कॉन्फिडेन्शियलिटी, अँड फोर्थ आहे परफॉर्मिंग सर्जरी. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज मेंटेनिंग पेशंट कॉन्फिडेन्शियलिटी. आता पेशंटची जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रायव्हेट ठेवणं हे खूप गरजेचं आहे, आणि जर आपण एखाद्या पेशंटची डिटेल्स जर शेअर करत असाल तर ते अनइथिकल आहे आणि इलिगल देखील आहे. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हाईल कम्युनिकेटिंग विथ अ पेशंट हु इज हार्ड ऑफ हिअरिंग अ नर्स शुड. आता इथे म्हटलंय जर एखाद्या पेशंटला व्यवस्थित ऐकायला येत नसेल आणि नर्सला त्या पेशंट सोबत कम्युनिकेट करायचं असेल, बोलायचं असेल, तर नर्सनी काय केलं पाहिजे? जोराने बोललं पाहिजे की स्पीक क्लिअरली अँड फेस द पेशंट, व्यवस्थित क्लिअर बोललं पाहिजे आणि लिप्सचे एक्सप्रेशन्स वगैरे शो केले पाहिजेत, म्हणजे फेस द पेशंट, फेस आपला पेशंट समोर ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर आहे शाउट फ्रॉम अ डिस्टन्स, डिस्टन्स वरून जोरजोरात ओरडलं पाहिजे, किंवा यूज मेडिकल टर्म्स, हे मेडिकल टर्म्स यूज केले पाहिजेत. हे बघा, पेशंटला मेडिकल टर्म्सचा तर काही संबंध नाही, कारण मेडिकल टर्म्स आपल्याला कळत नाहीत तर त्या पेशंटला काय कळणार आहेत, कारण त्यांना त्यातलं नॉलेजच नसतं. त्यामुळे डायरेक्टली डी ऑप्शन पॉट होतं. नंतर ओरडणं सुद्धा गरजेचं नाहीये, जोरात बोललं तरी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये, कारण त्यांना नीट ऐकायलाच येत नाहीये पेशंटला. त्यामुळे नर्सने लिप्सचा यूज करून, एक्सप्रेशन्सचा यूज करून ती गोष्ट पेशंटला समजावून सांगितली पाहिजे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, स्पीक क्लिअरली अँड फेस द पेशंट. नेक्स्ट क्वेश्चन, विच व्हॅल्यू इज मोस्ट इम्पॉर्टंट इन नर्सिंग इथिक्स? ऑप्शन्स आहेत प्रॉफिट, ओबेडियन्स, रिस्पेक्ट फॉर ह्युमन डिग्निटी, आणि फोर्थ आहे डिसिप्लिन. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी विच इज रिस्पेक्ट फॉर ह्युमन डिग्निटी. प्रत्येक पेशंट रिस्पेक्ट डिझर्व करतो, मग ती कोणती कोणती पण कंडिशन असो. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन, अ पेशंट रिफ्युजेस ट्रीटमेंट ड्यू टू पर्सनल बिलीफ्स, व्हॉट शुड द नर्स डू? आता पेशंटने एखादी ट्रीटमेंट करण्यासाठी नकार दिला, तर नर्सने काय केलं पाहिजे? हे बघा, एवढं गोष्ट लक्षात ठेवा की कुठलाही पेशंट असो तर त्याने रिफ्यूज करण्याचा, त्याने कुठल्याही ट्रीटमेंटला नकार देण्याचा त्याचा राईट आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे नर्सने त्या डिसिजनचा रिस्पेक्ट केली पाहिजे आणि डॉक्टरला इन्फॉर्म केलं पाहिजे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, रिस्पेक्ट द डिसिजन अँड इन्फॉर्म द डॉक्टर. नेक्स्ट क्वेश्चन, आता मित्रांनो पहा, आपण आपला कोर्स जो लॉन्च केला त्यामध्ये प्रत्येक टॉपिक हा डिटेलमध्ये डिस्कस करत असतो, आणि आपले जे आधीची बॅच होती त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचं इतकं छान नर्सिंग ऍप्टिट्यूड झालंय, किंवा प्रत्येक सब्जेक्ट, आता नर्सिंग ऍप्टिट्यूडची सिलेबस कम्प्लीट झालाय. सो इतकं छान आपण तयारी करून घेतोय की प्रत्येक सब्जेक्ट मध्ये आउट ऑफ मार्क पडतील. आपल्या टेस्ट सिरीज वगैरे सुद्धा सुरू आहेत. सो तुम्ही देखील आपली बॅच जॉईन करा आणि सगळ्यांसोबतच आउट ऑफ मार्क्स घ्यायचा प्रयत्न करा. आता इथे नेक्स्ट क्वेश्चन आहे, द नर्सिंग प्रोसेस बिगिन्स विथ प्लॅनिंग, एव्हॅल्युएशन, असेसमेंट, इम्प्लिमेंटेशन. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी विच इज असेसमेंट. पहिली स्टेप काय असती, जेव्हा नर्सिंगची प्रोसेस स्टार्ट होती तेव्हा पहिली स्टेप असते ती म्हणजे पेशंटचे इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट्स प्रोफेशनल बिहेवियर इन नर्सिंग? खालीलपैकी कोणता ऑप्शन हा प्रोफेशनल बिहेवियर इंडिकेट करतोय, शो करतो? तर ऑप्शन्स आहेत शेअरिंग पेशंट डिटेल्स विथ फ्रेंड्स, हे तर चुकीचं आहे, कारण पेशंटचा डेटा हा प्रायव्हेट असला पाहिजे. नंतर आहे मेंटेनिंग पंक्च्युअलिटी अँड डिसिप्लिन, हे बरोबर येतं. इग्नोरिंग हॉस्पिटल रूल्स, असं केलं तर सगळं इलिगल होऊन जाईल. सो हा पण ऑप्शन कट होतो. आर्ग्युइंग विथ पेशंट, पेशंट सोबत आर्ग्यू केलं तर तो पेशंट वरती आपला ट्रस्टच बिल्ड नाही होणार. आणि कुठली पण सर्जरी करण्यासाठी, मेडिसिन्स देण्यासाठी आपल्याला
आपल्यावरती पेशंटने ट्रस्ट ठेवला पाहिजे. त्यामुळे हा ऑप्शन पण कट होतो. सो करेक्ट ऑप्शन इज डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. A nurse working in a community health program mainly focuses on. Options आहेत curative care, preventive and promotive care, surgical care and emergency care. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज प्रिव्हेंटिव्ह अँड प्रमोटिव्ह केअर. कम्युनिटी नर्सिंग हे कशावरती फोकस करतं, तर प्रिव्हेंटिंग डिसीज अँड प्रमोटिंग हेल्थ या दोघांवरती फोकस करतं. कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर अशी म्हणच आहे आणि त्याच म्हणीवरती नर्सिंगची जी एथिक्स आहेत तर ते वर्क करतात. नर्सिंगची जी कम्युनिटी आहे ती वर्क करते. आता मित्रांनो आपलं लेक्चर आता इथे सांगूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करा. आणि हा अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आपली जी बॅच आहे ती जॉईन करायला अजिबात विसरू नका. ती जॉईन नक्कीच करा. तुम्ही जर बॅच जॉईन केली तर माझी गॅरंटी आहे की तुम्हाला एक्झाम मध्ये 95+ नक्कीच पडतील. पहा कुठलाही कोर्स एवढी गॅरंटी तुम्हाला देणारच नाही, कारण आम्हाला आमच्यावरती विश्वास आहे, तुमच्यावरती विश्वास आहे की जर तुम्ही आपला कोर्स जॉईन केला तर तुम्हाला 95+ नक्कीच पडतील. आता आपलं लेक्चर एंड करूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स आले तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा व्हिडिओ खाली कमेंट देखील करू शकता. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू. नाईस डे. बाय.